हरिओम. माझं नाव वसुंधरा वीरा पाबळे, नाशिक रोड उपासना केंद्र. तर मी माझा अनुभव इथे सांगू इच्छिते. आम्ही बापूंच्या सेवेमध्ये 2000 सालापासून आहोत. तर माझा 2013मध्ये माझं DEDचं ॲडमिशन झालं. सातपूर येथे NAB संस्था आहे, ज्याचं नाव नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड. ह्या संस्थेमार्फत मी 2 वर्षाचं प्रशिक्षण घेत होते. DEDच्या दरम्यानच्या काळामध्ये 2013 हे साल, तर त्यावेळेस 15 ऑगस्ट ह्या दिवसाची तयारी करून आम्ही जेमतेम मित्रमैत्रिणी घरी जाण्यासाठी निघालो होतो. नेहमीप्रमाणे 5:30च्या बसने मी घराकडे यायला निघाले होते. बरोबर 6:30च्या दरम्यान मी अनुराधा ह्या स्टॉपला उतरले आणि तिथून एका ओळखीच्या व्यक्तीकडून रस्ता क्रॉस करून घेतला. घराच्या दिशेने जात असताना वाटेतच आईचा फोन आला. का तू कुठे आहेस, मी तुला घ्यायला आले आहे. आणि जन्मताच मी अल्पदृष्टी असल्यामुळे तिला जरा थोडीशी काळजी वाटणं अगदी साहजिकच. तिला मी सांगितलं की मी रस्ता क्रॉस केला आहे आणि आता मी घराच्या दिशेने यायला निघाले, तर तू ये. आणि बघता बघता साई श्रद्धा हा एक दवाखाना आहे, जो अनुराधाच्या अगदी पुढेच आहे. तिथे पोहोचते तर एक मागून भरदार वेगाने सामानाने भरलेला ट्रक माझ्या मागून येत होता. याने आधीच हॉर्न दिलेला असताना सुद्धा मी रस्त्याच्या कडेने चालत होते. दिवस पावसाळ्याचे होते आणि त्या दरम्यानच सामानाने भरलेले ट्रकचं चाक माझ्या डाव्या पायावरून खूप वेगाने घासून गेले. मुक्कामार, सूज आणि गोठलेल्या रक्तामुळे झालेली किरकोळ अशी जखम. पायाची अवस्था खूप बिकट झालेली होती. हालचालही करता येत नव्हती. सभोवताली लोक जमा झाली होती आणि आई तिथे पोहोचता तिला गर्दी दिसली, पण काय झालं हे कळेना आणि ती पूर्णपणे भांबावून गेली. लोक थोडीशी बाजूला झाली असता तिने मला अशा अवस्थेत पाहिले. 2 मिनिटाकरता मी जवळजवळ सुन्न झाले होते. म्हणजे बापू आमच्या दोघांच्या मध्ये, म्हणजे ट्रक आणि मी, आमच्या दोघांमध्ये ते भिंत बनून उभे होते. संवेदना, वेदना काही जाणवेना. मुक्कामारामुळे पाय अगदी सुन्न झाला, काही हालचालही करता येईना. पण नंतर जसा वेळ सरत गेला तसं वेदना मला जाणवू लागल्या. साई श्रद्धा हॉस्पिटलमधून एक व्यक्ती स्ट्रेचर घेऊन आला आणि मला स्ट्रेचरवर बसून दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु तिथे उपचार सुरू झाले आणि डॉक्टरांनी त्वरित सांगितले की हिला उपचारांची, काही इंजेक्शन्सची गरज आहे. एक्सरे काढल्यावरती लक्षात आले की पायाला सूज खूप जास्त होती, त्यामुळे हालचाल करणं अशक्य होतं. आणि त्या दरम्यान मला 2 ते 2.5 महिने जवळजवळ बेड रेस्ट सांगितला होता. हे सगळं झाल्यानंतर मी हॉस्पिटलमधून संध्याकाळी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कळवण्यात आलं की मला 15 ऑगस्टची कार्यक्रम अटेंड करायला जमणार नाही म्हणून. असं माझ्यासोबत झालेलं आहे. त्या दरम्यान इंजेक्शनचा कोर्स सुरू झाला. पट्टी बदलणं, मलमपट्टी, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात होऊ लागल्या. 2-2.5 महिने सरल्यानंतर माझा पाय बऱ्यापैकी व्यवस्थित झाला. मला चालताही येऊ लागले. पण बापूंना मनोमन प्रार्थना होती की आधीच खूप वेळ गेला आहे, माझे काहीच तयारी नाही आहे, परीक्षासुद्धा तोंडावर आली आहे. हे कसं शक्य होईल जेव्हा की माझी कुठलीही तयारी अजूनपर्यंत झालेली नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर काय होणार आहे, काय नाही, आता सगळं तू सांभाळ, मी सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. आणि नंतर बघता बघता माझ्या पायामध्ये इतकी छान इम्प्रूव्हमेंट झाली की मला चालायला कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही. आणि मुळात मी कधी पण घराबाहेर पडताना माझी पांढरी काठी, जी अंध व्यक्तीची ओळख असते, ती घेतल्याशिवाय कधीही बाहेर जायचे नाही. तर हा माझा होता अनुभव. हरिओम. श्रीराम. अंबज्ञा.